Hello friends, I'm Ashok Gaikwad, working as an assistant teacher in New English School Padegaon, Taluka Kopargaon in Ahmednagar district. I'm also board of study member of English textbooks and MER of Ahmednagar district's chess project. Friends, today we are going to learn a remaining part of the story Androclus and the Lion. In previous video, we learned how Androclus and the lion was brought back again, and now Androclus was to be punished as he had committed very serious crime by running away from his master. Now, all things were set for his punishment. Now stay focused in your textbook. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर कशा प्रकारे अँड्रोक्लसने आपल्या मालकाकडून पळून जाण्याचा मोठा गुन्हा त्याने केलेला असतो आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला आज दिली जाणार होती. म्हणून सर्व तयारी त्या ठिकाणी झालेली असते आणि आता लवकरच अँड्रोक्लसला ठरलेली शिक्षा देण्यात येणार होती. Next paragraph. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androclus was filled with fear, but he put up a brave front. मित्रांनो, अशा प्रकारे ज्या रिंगणामध्ये अँड्रोक्लसला शिक्षा देण्यात येणार असते त्या रिंगणाचा विरुद्ध बाजूचा दरवाजा त्या ठिकाणी उघडला आणि त्या दरवाजातून अत्यंत भयानक, अत्यंत क्रूर अशा सिंहाला त्या रिंगणामध्ये सोडण्यात आलं. अँड इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरसियस. आणि त्या सिंहाला अनेक दिवस अगोदरच उपाशी ठेवल्यामुळं तो सिंह अजूनच चिडलेला, अजूनच फेरोसियस मीन्स वाईल्ड अँड डेंजरस, अत्यंत चिडलेल्या अवस्थेमध्ये तो सिंह वाटत होता. आणि अशा त्या क्रूर, भयानक आणि चिडलेल्या सिंहाला बघून अँड्रोक्लस मात्र आता घाबरला. त्याला खूप भीती वाटली. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. पुट अप अ ब्रेव फ्रंट मीन्स टू शो दॅट वन इज नॉट अफ्रेड. आणि अशा या चिडलेल्या सिंहाला बघून मनोमन अँड्रोक्लस घाबरला, परंतु त्याने आपल्या चेहऱ्यावरती कुठलीही भीतीचा लवलेश त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता. त्याने मात्र भीती इतरांना दाखवली नाही. नेक्स्ट पॅसेज. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. But suddenly it stopped in its tracks. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androclus saw this too. Each friend recognized the other. अशा प्रकारे त्या सिंहाने अँड्रोक्लसला बघितलं आणि अगदी मोठी गर्जना करत, डरकाळी फोडीत त्याच्या दिशेने तो धावला. बट सडनली, परंतु अचानक काय झालं बघा. इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. परंतु तो सिंह अचानक जागेवरती थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि नंतर मात्र तो सिंह अगदी सावकाशपणे त्याच्या दिशेने पुढे सरकू लागला, पुढे जाऊ लागला. All its rage seemed to have melted. Rage means राग, क्रोध. आणि जणू काही त्या सिंहाचा सर्व राग, त्याची सर्व आक्रमकता नष्ट झालेली त्या ठिकाणी दिसून येत होती. अँड्रोक्लस saw this too. आणि ही गोष्ट अँड्रोक्लसच्या देखील लक्षात आली. Each friend recognized the other. Recognize means ओळखणे, एकमेकांची ओळख पडणे. आणि अशा प्रकारे या दोनही मित्रांनी
एकमेकांना ओळखलं. अँड्रोक्लस आणि सिंह या दोघांनी एकमेकांना त्या ठिकाणी ओळखलं. नेक्स्ट पॅरेग्राफ. To everyone's amazement, the lion bounded towards Androclus again. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androclus hugged the lion. He wept with relief and joy. मित्रांनो, त्या सिंहाने अँड्रोक्लसकडे पुन्हा एकदा झेप घेतली आणि अगदी त्याच्या जवळ पोहोचल्यानंतर गुरगुरत त्याने आपलं नाक अँड्रोक्लसच्या अंगाला घासू लागला. आणि हे बघून त्या ठिकाणी जमा झालेले सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले. दे वर सरप्राइज्ड. अँड्रोक्लस हग द लायन. आणि अगदी जवळ गेल्यानंतर त्या अँड्रोक्लसने आपल्या मित्राला म्हणजे त्या सिंहाला कडकडून मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. हग मीन्स मिठी मारणे. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अगदी त्याने त्या सिंहाला मिठी मारली. मोकळेपणानं आणि आनंदानं तो रडू लागला, कारण पुन्हा एकदा आपला मित्र, जंगलातील तो मित्र, जंगलाचा राजा सिंह त्याला पुन्हा एकदा भेटलेला असतो. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साइट इन ग्रेट वंडर. पीपल बिगॅन टू चिअर Androclus and asked for his release. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androclus should be set free. He would no longer to be slave. आणि अशा प्रकारे हे दृश्य बघून त्या ठिकाणी जमा झालेले सर्व लोक, सर्व प्रेक्षक आणि त्यांच्यासोबतच एम्परर आणि त्या ठिकाणी हजर असलेला तो राजा हे दृश्य बघून तो देखील आश्चर्यचकित झाला. पीपल बिगॅन टू चिअर Androclus अँड आस्क फॉर हिज रिलीज. आणि त्या ठिकाणी जमा असणारे सर्व लोक अँड्रोक्लसच्या नावाने मोठमोठे त्याचा जय जयकार करू लागले आणि या अँड्रोक्लसला सोडून द्यावे किंवा त्याची सुटका करावी अशा प्रकारे गर्जना लोक करू लागली. द एम्परर आस्क्ड Androclus टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. आणि मग तो राजा असा सिंहाच्या या स्ट्रेंज, विचित्र किंवा विलक्षण अशा वर्तनाबद्दल अँड्रोक्लसला त्याने विचारले. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. आणि जेव्हा या अँड्रोक्लसनी झालेली सर्व हकीकत त्या राजाला ऐकवली आणि ती हकीकत ऐकून तो राजा देखील प्राणी आणि मनुष्य यांच्यामधील अशा या अनोख्या कृतज्ञता आणि मैत्रीच्या नात्याने तो देखील अगदी भारावून गेला. ही वॉज मूड. मूड मीन्स हॅव स्ट्रॉंग फिलिंग्स. अगदी भारावून गेली. आणि अशा प्रकारे जंगलामध्ये झालेली ती सर्व हकीकत ऐकून अगदी राजा देखील भारावून गेला. ही ऑर्डर्ड दॅट Androclus should be set free. He would no longer be a slave. आणि शेवटी त्या राजाने अँड्रोक्लसची सुटका करण्यासाठी सैनिकांना आदेश दिले आणि तिथून पुढे हा अँड्रोक्लस कोणत्याही प्रकारे गुलाम राहणार नव्हता.
When the emperor asked Androclus what other reward he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आणि त्या महाराजांनी अँड्रोक्लसला पुढे जाऊन विचारलं की बाबा रे, तुला अजून कुठलं इनाम हवं आहे, अजून कुठलं बक्षीस तुला देऊ, असं तो राजा अँड्रोक्लसला विचारतो. तेव्हा मात्र अँड्रोक्लसने अत्यंत हुशारीने उत्तर दिलं की त्याला स्वतःसाठी काही नको. तो म्हणतो की महाराज, मला स्वतःसाठी काही नको, परंतु माझा मित्र त्या सिंहाला मात्र तुम्ही मुक्त करा, अशी इच्छा त्याने त्या महाराजांसमोर प्रदर्शित केली. The two friends went back to the forest to live a free life. आणि अशा प्रकारे त्या महाराजांनी, त्या राजाने अँड्रोक्लसची ही इच्छा पूर्ण केली आणि म्हणजेच त्याने त्या सिंहाला देखील मुक्त केलं. आणि अशा प्रकारे हे दोनही मित्र आपलं मुक्त आयुष्य जगण्यासाठी पुन्हा एकदा त्या जंगलाच्या दिशेने परत गेले. मित्रांनो, अशा प्रकारे अँड्रोक्लस आणि तो सिंह यांच्या अनोख्या मैत्रीचं दर्शन आपल्याला या पाठामधून घडलं. आणि या पाठामधून एक सुंदर अशी शिकवण आपल्याला मिळते मित्रांनो, की आपण देखील प्राण्यावरती प्रेम केलं पाहिजे, प्राण्यावरती आपण देखील दया दाखवली पाहिजे. आणि अशा प्रेमाने, दयेने आपण जर या प्राण्यांशी वागलो तर नक्कीच हे प्राणी देखील आपल्यावरती प्रेम करतात. मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद. फ्रेंड्स, if you haven't subscribed my channel yet, please subscribe it. Thank you very much.